पुन्हा एकदा या मंचावर रंगणार आहे चर्चासत्र आणि आजच्या चर्चासत्राचा विषय आहे मेंदू आणि विस्मरण. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याचं स्मरण करण्यासाठी, ज्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी विनोदवीरांना. नमस्कार नमस्कार, मी रसिका तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते तुमच्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे तज्ञाचा सल्ला. पॉवर्ड बाय MHJ चहा. तर मंडळी, तुम्हाला माहितीच आहे आपल्या कार्यक्रमात आपण एका विषयाचं दूध घेतो, मग प्रेक्षकांच्या प्रश्नांची साखर त्यात टाकतो, माझ्या कवितांची चहा पावडर टाकतो आणि मग आलेल्या मान्यवरांचं आलं खसखस किसून टाकतो आणि ते रटा उकळवतो की झाला आपला गरमागरम चहा तयार. Wow, so hot. Just like you. Oh my God! मोरे, काय करू मी तुमचं? हॅलो, एक्सक्यूज मी. तुम्ही माझा टोस्ट करा आणि तुमच्या चहात बुडवा. लोकांना कसं चहात बुडवून टोस्ट आवडतो ना खायला, मला छोट्या केसांची होस्ट आवडते का? होय होय. हॅलो, काय ऑन कॅमेरा आहोत ना, लाईव्ह आहे ना हा कार्यक्रम. हो, ते लाईव्ह टेलिव्हिजन वरती फ्लर्ट करतायत. त्यांचं ते नेहमीच आहे सर. तुम्ही लक्ष नका देऊ. नाही, नसतं दिलं मी लक्ष, पण मला न विचारता माझं आलं कसा किसलं म्हणून मला लक्ष द्यावं लागतं. न्यूरोसायन्स मध्ये PhD माझं आलं किसावं म्हणून केली का मी, मला सांगा. नाही की नाही? नशीब तुमचं आलंच किसलंय, मी तर वेलचीच ठेचलीशी चहा. मला वेलचीवाला चहा जास्त आवडतो का नाही? मी तर लिंबूच पिळला असता. अरे मला का लेमन टी आवडतो या. अरे काय बोलताय ते? म्हणे कॅपिचिनो. मला गरम दूध एकदम मलाई मार्के. मी नाईट ड्रायव्हर आहे ना. पॉम पॉम. काय मला कळत नाही काय चाललंय. मला का सांगताय तुम्ही हे सगळं? मुळात मी इथे ऑर्डर घ्यायला आलोय का तुमच्या, नाही की नाही? हा प्लीज आपण चर्चा सुरू करूया प्लीज. हा, असं कसं सर? लगेच कशी सुरू करायची? त्याआधी माझी कविता असते ना नेहमी. अच्छा, बर हो. बर बर. तर आजची कविता मी स्पॉन्सर्सना डेडिकेट करते. कवितेचं नाव आहे MHJ चहा. MHJ चहा, MHJ चहा, MHJ चहा, MHJ चहा, एकदा सगळ्यांनी पिऊन तर पहा. चहा आहे एकदम भारी, चहा आहे एकदम भारी, त्यात बुडवा कुरकुरीत खारी. खारी असते मैद्याची, बुर्जी असते बैद्याची. खारी असते मैद्याची, बुर्जी असते बैद्याची. बैद्याला म्हणतात अंड. अंड खाईपर्यंत चहा झाला थंड. थंड चहा पिऊ नका, थंड चहा तुम्ही पिऊ नका. फाटलेली चड्डी घरी शिवू नका. आणि शिवायची असेल चड्डी तर मग एखादा चांगला टेलर शोधा. MHJ चहा, MHJ चहा. वा, जबरदस्त. अंगावर चहाची उकली आली. काय कविता आहे हो, काय कविता केली आहे वाय. कविता करण्यात ना तुमचा कुणीच हात धरू शकत नाही. गळा धरला पाहिजे. कविता करत असतील तर त्यांचा गळा धरला पाहिजे. काही बोलतायत ते आणि तुम्हाला आवडतंय ते. कविता आहे काही, वाटेल ते बोलताय तुम्ही. नका करू तुम्ही कविता प्लीज. आपण कार्यक्रमाकडे बोलूया का? अत्यंत महत्वाची चर्चा आहे आज. हो की नाही? सुरू करूया प्लीज. सुरू करूया. अर्थातच तर मंडळी, आजच्या आपल्या चर्चेचा विषय आहे मेंदूची निगा राखा, टाळा विस्मरणाचा धोका. आणि या विषयावर मार्गदर्शन करायला आपल्या स्टुडिओत आलेले आहेत या विषयातले तज्ञ. मित्रांनो नमस्कार, तुम्ही मला इथे बोलावलं, थँक्यू. मी डॉक्टर करकरे, वॉचमनच्या कामाने. मी नाईट ड्रायव्हर पम्मू. ही नाईट रायडर मोरे. मी गोटी सोडेवाला कदम. काय याचा अर्थ काय मला कळत नाही. म्हणजे मी ओळख करून दिल्यावर तुम्ही सगळ्यांनी का ओळख करून दिली? मी विचारलं का तुम्हाला? आम्ही पण नाही विचारलं तुम्हाला. तर असं तुम्ही विचारावं म्हणून ओळख करून नव्हतं. हे बघा काय, हे बघा मला पाचारण केलं गेलंय की नाही इथे? मला पण हे केलंय, काय बोलावलंय. अरे पण मी गेस्ट, हे बघा मी तज्ञ म्हणून आलोय की नाही, मग मला ओळख करून द्यावीच लागणार. माझं प्रोफेशन मला सांगावं लागणार की नाही? ते आहे. आता यांच्यासारखा मी गोटी सोडावाला आहे का? एक मिनिट, इतक्या महत्वाच्या चर्चेला गोटी सोडावाला का आला?
नाही ऍक्च्युली सर कसं गोटी चोरवाला जरी मी असलो ना तरी या विषयात मला जाम इंटरेस्ट आहे मला यो विषय आवडतो. ओ इज इट? ओ आय एम सो सॉरी. आय एम सो सॉरी. मला असं कमी लिहायचं नव्हतं. प्लीज विचारा सर. तर आपला आता जो विषय त्याच्याबद्दल मला एक छोटासा प्रश्न पडलाय. येस सर, विचारा. बंडूची नांगी ठेचा पाला वाच मारणारा बोका. काय विषय आहे आपला? बंडूची नांगी ठेचा पाला वाच मारणारा बोका. काय बोलताय? इथे नाही लिहिलंय ते. तुम्ही काहीतरी बोलतो मंच बोलताय तुमच्या. हे वेगळं लिहिलंय. इथे लिहिलंय मेंदूची निगा राखा, टाळा विस्मरणाचा धोका, असं लिहिलंय. अच्छा लिहिलंय? हो हो सर. मग उगाच वाच मारणारा बोका मी पाळलाय आता त्याचे काय करू. हे काय मला कळत नाही. ऐका, हॅलो, वास मारणाऱ्या बोक्यावर चर्चा नाहीच आहे. मुळात हा काय विषय आहे? वास मारणारा बोका ह्याच्यावर का कोणी चर्चा करेल? सर ऐका, खूप काहीतरी वेगळा चाललंय तुमच्या डोक्यात. तुम्ही प्लीज बसा. वेगळा विषय आहे. हे बघ, मेंदूची निगा राखा, टाळा विस्मरणाचा धोका, हा आपला विषय आहे. मित्रांनो, अत्यंत महत्वाचा विषय. लक्षात घ्या, आपण मेंदूची काळजी घेतच नाही. मेंदूची काळजी घ्यायला हवी ना. मला सांगा, आपल्या आयुष्यात, आपल्या संपूर्ण जीवनात, आपल्या शरीरात अत्यंत महत्वाचा अवयव कुठला? मला का हसताय? मला हॅलो हॅलो, एक मिनिट, मला कळत नाही तुम्ही का हसताय. सर का हसताय? सरी चुकीची सुरुवात केली बरं का तुम्ही. मी काय चुकीची सुरुवात केली? सर हे बघा हे लाईव्ह शो आहे हो, असं नाही करू शकत. फॅमिली जो आहे ना, फॅमिली शो आहे. मग सुरुवात चुकीची केली. काय चुकीची सुरुवात? फॅमिली शोचा काय संबंध आहे? आपल्या शरीरातला अत्यंत महत्वाचा अवयव कुठला? अरे हसू, अरे हसण्यासारखं काय याच्यात? अरे होय होय, थांबा एक मिनिट थांबा. आपल्या शरीरातला अत्यंत महत्वाचा अवयव आहे मेंदू. ब्लँक. मेंदू ऐकलंय का कधी? हो ऐकले हा? गाणं ऐकलं की मी कुठलं? मेंदूच्या पानावर. ए वेड्या, मेंदूच्या पानावर असं गाणं नाहीये. मेंदीच्या पानावर असं गाणं आहे. असं आहे होय. हो का हे पुढे बसले असतील मला कळत नाही. बघा ना. इतका बिंडोकपणा घेऊन पहिल्या रांगेत बसण्याचा कॉन्फिडन्स कसा बरा आला असेल? याच्याबद्दल सांगतोय ना, मेंदू बद्दल सांगतोय. शरीरातला अत्यंत महत्वाचा अवयव मेंदू, त्याची निगा राखायची आहे. मेंदू म्हणजे काय? ज्याला इंग्लिश मध्ये आपण म्हणतो ब्रेन. आणि नेपालीत मे ए होय गपरे. हॅलो ऐका, मी जे तुम्हाला सांगतोय ते वेगळं आहे. मी मेंदू बद्दल सांगतोय. मेंदू म्हणजे काय तुम्हाला सांगतो. मेंदूला शरीराचा कम्प्युटर म्हणतात. काय सांगता बाय काय? हो ऐका, आता हे बघा, गंमत बघा. दाखवा. जादूगार आणलाय का तुम्ही? गंमत बघा म्हणजे आपण असं म्हणतो ना, गंमत बघा. कोण म्हणतं? इन जनरल असं म्हटलं जातं की गंमत बघा. मला नाही म्हणलं कोण. असं पर्सनली नाही सांगत, पण म्हणतात गंमत बघा. मला नाहीच म्हणलं. म्हणा का नाही? मग शांत बसा मग. नाही थांबा जरा. गंमत बघा म्हणजे जादूचे प्रयोग आहेत का? प्रत्येकाला वेगळे दाखवायला पाहिजेत. गंमत बघा सांगा ना गंमत. ऐका ना, मधलं बोट ओळखा ना. मधलं बोट, हे काय करताय? बोट ओळखा ना. बोट. अरे काय खरोखर गंमत हे बघा, दाखव. हे बघा. अरे मला दाखवताय काय स्वतःच मग? बरे ह्याच्यात माझ्या नाही. नाही? ही बाई अय्यो. ह्याच्यात माझ्या. हा? ऐक ना माझ्या. हा म्हणते हे बघा असं. याच्यातही चुकताय. खाली गेल्यावर बाहेर काढा ना. हे काय आहे? हे काय आहे? उलटी गेली मी नी. 2 मिनिटात चर्चासत्राची बालवाडी केली यांनी. काय करताय तुम्ही? काय? या अंधारात रेडियम ए होय, शांत राहा. अंधारात रेडियम दाखवते. अरे गंमत बघा म्हणजे काय? गंमत आता गंमत अशी गंमत नाही. गंमत बघा म्हणजे मी काय सांगतोय ते गमतीचं आहे, ते ऐका. हा, मी कम्प्युटर बद्दल म्हणत होतो. तुम्ही हा विचार केलात का की मेंदूला कम्प्युटर का म्हटलं जातं शरीराचा? कारण तो वागतो कम्प्युटर सारखा. कम्प्युटरमध्ये आपण कितीतरी गोष्टी स्टोअर करतो, फीड करत असतो, त्या त्याच्यात राहत असतात. तशा आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या गोष्टी ज्या असतात त्या आपल्या मेंदूत स्टोअर होत असतात.
आपण जे बघतो जे ऐकतो त्याच्यावर प्रक्रिया करण्याचं प्रतिक्रिया देण्याचं काम करत असतो तो मेंदू. म्हणून त्याला म्हटलं जातं शरीराचा कम्प्युटर. म्हणजे आता तुम्हाला असं 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 वाटतं ना की मी काहीतरी केलं, मी काहीतरी करतोय, हे खरं तर तुम्ही करत नसता. तुमच्या मेंदूने तुम्हाला सूचना दिलेली असते, तुमचा मेंदू ते करत असतो. कळलं? अच्छा, म्हणजे मी लुंगी घालतो म्हणजे माझा मेंदू लुंगी घालतो? नाही सर, शब्दशः नका घेऊ. मला सांगा, तुम्ही लुंगी का नेसता? मग बोंगळं फिरायचं होय. अरे हे असं यांना सांगा, हे रॉंग वर्ड्स यूज करतायत. हे असं प्लीज शोचा डेकोरम मेंटेन करा ना प्लीज. तुम्ही काय घालता म्हणून बोंगळं फिरायचं. सांगतो ना मी, आपण लुंगी का घालतो? कारण आपण जेव्हा पॅन्ट घालून बराच वेळ बसलेलो असतो तेव्हा काय होतं ना, आपल्याला थोडंसं अनकम्फर्टेबल व्हायला लागतं. अडकल्या का तुझा? अडकलं नाही, अवघडल्यासारखं होतं. प्लीज तुम्ही नका ना मध्ये बोलू मी बोलत असताना. आपल्याला अवघडल्यासारखं होतं की नाही? होतं अवघडल्यासारखं होतं, असं अनकम्फर्टेबल वाटायला लागतं. ही जी अवघडलेपणाची जाणीव आहे ना, ही आपल्या मेंदूला होत असते. मग मेंदू आपल्याला असं सतत सांगत राहतो, सूचना देत राहतो की जरा अनकम्फर्टेबल होतंय, कम्फर्टेबल कपड्यात बसा, सुटसुटीत कपडे घाला. म्हणून आपण लुंगी घालतो, हे की नाही? म्हणजे मुळात मेंदू आपल्याला सूचना देतो की लुंगी घाल, म्हणून आपण लुंगी घालतो. नाही नाही, माझा तर मेंदू बोलतो वचारे असाच जा. मी डोकं वापरतो मग मी लुंगी घालतो. ऍक्च्युली माझा मेंदू मला काही काही सांगतो, मी चार चौघात नाही करू शकत. खाली बसा. कुठल्या थराला चाललेत ते? हॅलो, ऐका, म्हणजे या गोष्टीचा आनंद आहे की तुम्ही म्हणालात की मी माझं स्वतःचं डोकं वापरतो. ते डोकं वापरणं म्हणजेच मेंदू वापरणं, याच्याच बद्दल मी सांगतोय. आपण जेव्हा असं म्हणतो की एखादी गोष्ट माझ्या डोक्यात आली, एखादी गोष्ट मला वाटली, एखादी गोष्ट माझ्या मनात आली, तेव्हा खरं तर ती तुमच्या मेंदूत येत असते. मन ही कल्पना आहे ना, मेंदू हे वास्तव आहे. मेंदू आहे आतमध्ये, मन आहे का नाही ती कल्पना आहे. त्यामुळे आपण जेव्हा असं म्हणतो की मला प्रेम व्यक्त करायचं आहे, राग व्यक्त करायचा आहे, मला आनंद झाला आहे, मला वाईट वाटतंय, ह्या सगळ्या भावना कुठे स्टोअर होत असतात? याच्या सूचना कोण देत असतं? तुमचा मेंदू. बरोबर की नाही? आपण काय करतो ना, आपण ना आयुष्यभर शरीराची काळजी घेत असतो, मेंदूची घेत नाही. शरीरासाठी काही दुखणी आली तर आपण औषधं गोळ्या करतो. मेंदूचं काय आहे की नाही? म्हातारपणी लक्षात घ्या, जर तुमचे गुडघे दुखत असतील तर तुम्ही गुडघ्याच्या वाट्या बदलू शकता. मेंदूचं काय करणार? तर मेंदू तजेलदार राहण्यासाठी आपण काय करायला पाहिजे? संतुलित आहार घ्यायला पाहिजे. संतुलित आहारातनं आपल्याला काय मिळतं? ओमेगा 3 ॲसिड्स मिळतात, आपल्याला अँटीऑक्सिडंट्स मिळतात. आता हे कशातनं मिळवायचे? पालेभाज्या खा, अंडी खा, मासे खा. सर, येस, मला पालेभाज्या नाही आवडत. समजा मी कोंबडीला पालेभाज्या खायला सांगितल्या आणि कोंबडीची अंडी मी खाल्ली तर चालेल काय? अडकलात की नाही? ए गप रे, ए गप्प बस बावळट. कोंबडीला पालेभाज्या खायला घातल्यास तर तिचा मेंदू चांगला होईल ना, मूर्ख. ओ फ्लॅम्बॉन्ड ओय आन्सर. ओय हे ओय, म्हणजे कुठलाही शब्द कुठेही लावशील? शांत राहा जरा. यू जस्ट नेल्ड इट. शांत शांत. चर्चा करायला आलो की नाही? शांतपणे महत्वाचं सांगतोय. संतुलित आहार अत्यंत महत्वाचा आहे. ह्या पालेभाज्या, अंडी, मासे, त्याचबरोबर मेंदूसाठी आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे व्यायाम. आता तुम्ही म्हणाल मेंदूचे कसले व्यायाम, हे की नाही? मेंदूचे व्यायाम काय असू शकतात? आपलं वाटेल शकतं ना की अरे मेंदूचा काय बरोबर व्यायाम असेल? मेंदूचा व्यायाम म्हणजे योगा करणं, मेडिटेशन करणं, ध्यान धारणा करणं, हो की नाही? आणखीन एक गमतीची गोष्ट सांगतो तुम्हाला. जर मेंदूचा व्यायाम करायचा असेल असंच सहज चालता बोलता, तर कधी कधी काही काळासाठी तुम्ही उजव्या हाताने ज्या गोष्टी करता ना त्या डाव्या हाताने करा, आणि डाव्या हाताने ज्या गोष्टी करता त्या उजव्या हाताने करा. म्हणजे खाणं असेल, दात घासणं असेल. मला सांगा, तुम्ही दात किती वेळा घासता 6 वेळा दिवसातून? महिन्यातून? शी शी, हे झालं? गलिच्छ आहात तुम्ही. काय झालं, काय विचारता वर मला? दिवसातून 2 वेळा दात घासले पाहिजेत. आता हे काय नवीन? अरे नवीन नाहीये. काय हे काय नवीन म्हणजे? हेच आहे जुनं, असंच चालत आलंय. अरे बापरे. अरे खरंच दिवसातून 2 वेळा दात घासायचे असतात. आता 2 वेळा दात घासतो, मग त्याच्यात काय करायचं? सकाळी जर तुम्ही उजव्या हाताने दात घासता तर रात्री डाव्या हाताने घासा. लक्षात घ्या, मेंदूसाठी अनेक गोष्टी आहेत, अनेक व्यायाम आहेत. मेंदूची निगा नाही राखली तर म्हातारपणी अल्झायमर आणि विस्मरणासारखे, स्मृतिभ्रंशासारखे आजार होऊ शकतात. मेंदू अत्यंत महत्वाचा आहे. लक्षात घ्या, मेंदूसाठी अनेक गोष्टी आहेत, अनेक व्यायाम आहेत. मेंदू जर तुम्हाला एक्स्ट्रा ॲक्टिव्ह करायचा असेल, तल्लख करायचा असेल, तर तुम्ही काय करा? शांत चित्ताने एखादं काम करा.
डोळे मिटून एखादं काम करा. काहीतरी ऐकताय डोळे मिटून ऐका, असं म्हणजे काहीतरी करताय डोळे मिटून करा, एकाग्र चित्ताने करा. नाही माणसं चिडते तेव्हा माझ्या हा माणसं का चिडतात? वॉचमॅन आहे ना मी. मग मग काय होतंय मी जर असं डोळं मिटून असतोय ना असं हा. इसनी वाटतंय मी झोपलोय काय. हा मग ते काय मारतात? हो. अरे पण मग तुम्ही त्यांना सांगायला पाहिजे ना, तुम्ही डोळे मिटून बसलेले असता की नाही? नाही झोपलाच असते. अरे काय वेडायस का रे? वर निर्लज्जासारखं हसून सांगतायत मला नाही झोपलेला. कशाला सांगता तुम्ही? झोपायचं आपलं काम करताना कसं झोपाल तुम्ही? काम करताना नाही झोपायचं ना, डोळे मिटून बसायचं म्हणजे झोपायचं नाही. मेंदूच्या व्यायामांबद्दल सांगतोय की नाही? नाही तुम्हाला जर जमत असेल मी जे सांगतोय ते करायला, तर एकदम सोपी पद्धत सांगतो, ती तरी करा. 1 ते 100 आकडे आहेत ना, ते उलटे मोजा. अच्छा ठीक आहे. हम्म. रंबस वन्य वन्य वट्ट हॅलो थांबा. काय केलं तुम्ही? तुम्ही बोलत ना आकडे उलटे मोजा, मी आकडे उलटे मोजले. वेड्यात का तुम्ही? आकडे उलटे मोजा म्हणालो, आकड्यांची अक्षरं उलटी करा आणि तशी म्हणा नाही म्हणालोय ना मी. रंभश काय म्हणताय? 100च म्हणा त्याला. 100, 99, 98 असंच म्हणा. तुम्ही उलटे बोलले म्हणून. अरे ओय माझ्यावर ढकलू नका परत. एकही व्यायाम जमत नाहीये तुम्हाला. सोडा मरू, मी तुम्हाला ना सोप्या गोष्टी सांगतो, त्या तरी जमतायत का बघा. एकदम एक कमाल व्यायाम आहे माझ्याकडे, अत्यंत मजेदार व्यायाम आहे, म्हणजे सगळ्यांना खेळायला आवडेल असा एक व्यायाम आहे. एखादा रंग म्हटलं ना की त्याच्याशी रिलेटेड गोष्ट आठवायची. खेळ आहे सर. खेळ आहे, खेळ आहे, खेळ आहे, खेळ आहे, मजा येईल तुम्हाला. खेळ आहे हा. म्हणजे समजा फॉर एन एक्झाम्पल मी म्हटलं की बाबा निळा, तर तुम्ही म्हणायचं शाई, हे ना, म्हणजे आपला बिंदू पटकन त्या दिशेला जातो की निळा रंग बाबा कशा कशाचा असू शकतो. मी म्हटलं निळा, तुम्ही म्हणायचं शाई. मी म्हटलं लाल, तुम्ही म्हणायचं रक्त. हे की नाही? चालेल? चालेल, खेळूया, मजा येईल, आवडेल आवडेल. छान, खेळतील गुड sir, सगळे गुड, खेळतील. व्हेरी गुड. हे अपेक्षित आहे मला. गुड गुड, रिस्पॉन्सिव्ह राहा, पण असेच राहा. ओके, तर तुमच्यासाठी रंग आहे पिवळा. युरिन. शी शी, काय बोलताय तुम्ही? पिवळा म्हटल्यावर काय बोलताय तुम्ही? हे आता तुम्ही रक्त लाल असं म्हणतात, ते मी ब्लड चेक करायला गेलो होतो ना डॉक्टरकडे. हा. डॉक्टर म्हणाला युरिन पण घेऊन या म्हणून मला माहिती. गप्पा बसा, नका बोलू, शांत राहा. पिवळा म्हटल्यावर पिवळा पितांबर, पिवळी हळद, हळद असं काहीतरी सुचवा ना तुम्ही. हा, नका बोलू तुम्ही, प्लीज नका मध्ये बोलू. दुसऱ्या कोणीतरी उत्तर द्या. पुढचा रंग विचारतो. जांभळा. पोपट. जांभळा पोपट. हा, काही झालं, माझ्या पोपटने जाम हरवतो, मग मी त्याला जांभला रंग मारलाय. पण ते जांभला रंग मारल्यामुळे आता तो पोपट वाटतच नाही. काही मजाच नाही राहिली व त्याच्यात. हे मुद्दाम करतात का हो? मला जेन्युइनली प्रश्न पडलेला आहे. हे जे आहेत हे मुद्दाम करतात का? आणि हे जर मुद्दाम करत असतील ना, ह्यांना आत्ता घरी पाठवा प्लीज. अरण्या, हं? तू मुद्दाम करतोयस काय रे? नाही. मग थांब. काय फरक पडला तुम्ही विचारून? वेगळं काय घडलं तुम्ही विचारून? का तुम्ही नका ना, तुम्ही प्लीज मध्ये नका ना बोलू, प्लीज प्लीज. महत्वाची चर्चा महत्वाची वाटतच नाहीये मला. काही वाटेल ते चाललेलं आहे बालवाडी लेवलला. मेंदूच्या निगा राखण्याबद्दल बोलतोय मी. तो एकटा माणूस बिचारा आलाय, तो एवढ्या लांबून आला असेल कुठून तरी ही चर्चा ऐकण्यासाठी. त्याचा पण तुम्ही रसभंग करताय. त्यालाही काही ज्ञान प्राप्त होऊ देत नाहीये तुम्ही, बावळट कुठचे. आय एम सो सॉरी, लाईव्ह टेलिव्हिजनवरती असं रागावलं, पण प्लीज तुम्ही 4 जण काही बोलू नका प्लीज. मला ना तुमच्याकडनं काहीच अपेक्षा नाही आहेत आता, प्लीज. काय लगा दादा ऐ ऐ ऐ, हे लेगा बिगा मला नाही म्हणायचं. शांत राहा जरा. दादा, तुम्हाला काही प्रश्न असेल तर प्लीज विचारा. काही हवं असेल, माझ्याकडनं माहिती हवी असेल, प्लीज तुम्ही विचारू शकता. मेंदू मेंदू येस सर. टाळा टाळा. काय टाळू? नाही सर, ही माझी पद्धत आहे, पहिल्यापासून मी असंच करतोय सर. आणि मग तुम्ही पण टाळा टाळा ती काय करताय तुम्ही? मला वाटलं तुम्ही जेन्युइन प्रश्न विचाराल म्हणून तुम्हाला उभं केलं मी. नाही सर, प्रश्न जेन्युइन आहे. सर विचारू का मी? जेन्युइन असेल खरंच तर विचारा प्लीज. आहे सर. म्हणजे मी सर विस्मरण आणि त्याची काही सामान्य कारण याच्यावर जरा अभ्यास करत होतो सर. ओ ओ, आय एम सो सॉरी. मला वाटलं तुम्ही पण यांच्या. आय एम सो ग्रेट ग्रेट. बिंदास्त विचारावा. व्हेरी गुड. विस्मरण आणि सामान्य, व्हेरी गुड. गुड सर टॉपिक. मगातपासून बोलणार होतो, पण काय मला विस्तृत चर्चा करायची होती म्हणून थांबलो. आय एम सो सॉरी. आय एम सो सॉरी. तुम्ही प्लीज विचारा. तुमच्यासाठीच ही चर्चा. आय एम सो सॉरी. विचारा सर. सर मला सांगा, विस्मरण हे आपल्या मेंदूतील चेतापेशींच्या कार्याशी निगडीत आहे, बरोबर सर? ॲब्सोल्युटली ॲब्सोल्युटली.
म्हणजे सर चेतापेशींनी सिग्नल पाठवणं बंद केलं किंवा आपल्या शरीरातील कोर्टिसोल हा हार्मोन जर का ओव्हरलोड झाला तर स्मृतिभ्रंश किंवा विस्मरण होण्याची शक्यता असते सर. करेक्ट आहे? करेक्ट. करेक्ट सर. ह्याच्यावरच सर हर्मन एबिंगहोस यांनी एक प्रयोग केला होता. त्याच्यावरनं एक असं जाणवतं की सर सुरुवातीला माणसांचा विसरण्याचा जो वेग आहे ना तो खूप जास्त असतो सर. करेक्ट. पण कालांतरानं त्यांचा विसरण्याचा वेग हा ना कमी व्हायला लागतो सर. करेक्ट. त्याला सर त्यांनी नाव दिलं होतं फॉरगेटिंग कर्व. करेक्ट. विस्मरण चक्र. चक्र, yes. पण अल्झायमर्सशी रिलेटेड नाहीये, हा वेगळा आहे. येस सर. आणि सर याची प्रेरणा त्यांना ज्या पुस्तकातून मिळाली ते म्हणजे आपले गस्टॉफ फेकनर. करेक्ट. गस्टॉफ फेकनर. येस. त्यांचं सर एलिमेंट्स ऑफ सायकोफिजिक्स ह्या पुस्तकावरती सर माझा सध्या अभ्यास सुरू आहे सर. दॅट्स ग्रेट. दॅट्स रिअली ग्रेट. सर प्लीज तुमचा प्रश्न विचारा सर. सर माझी छावी सोडून गेले, तिला मला विसरता येत नाही सर. मी काय करू सर? रडू नको. छावी सोडून गेली सर. तुझ्या छावीसाठी तू गस्ताव फेकनरला मध्ये आणलंस? एवढा अख्खा प्रिमाईस माझी छावी सोडून गेली ह्याच्यासाठी गेलास तू? सोडून गेली सर. चालता हो. या सगळ्यांपेक्षा जास्त डोक्यात तू चाललायस. चालता हो. कुणी दिसायचं नाही मला इथे. उठ. सर काय आहे, मी चिडल्यावर मंगलपाड्याचा भूत्या वाटता. ए, उठ. 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 चल बाहेर हो. चल बाहेर हो. मंगलपाड्याचा भुजा बाहेर हो. चल. रड नको रड नको. चल बाहेर. आम्ही आपण बघू, काय काळजी करू नको. दुसरी ठीक बघू. आहे. दुसरी काय चर्चा सोडली तुम्ही आणि मंगलपाड्याचा भुजा दिसतो मी. लय आहे ते आपल्याला. एक्सक्यूज मी सर. येस सर. येस. आय एम सो सॉरी. बोला सर. आता जो आपला विषय त्याच्याबद्दल मला खूप प्रश्न पडलाय. तो असा विषय आहे, विचारा सर. मंदाचा नीला झगा, काला विश्वासराव बघा. काय विषय आहे सर? मंदाचा नीला झगा, काला विश्वासराव बघा. या सर तुम्हाला विश्वासराव दाखवतो. या सर. या विश्वासराव. वा वा वा, भन्नाट परफॉर्मन्स. खूप सुंदर विषय आणि एंटरटेनिंग परफॉर्मन्स. प्रसादा. अफलातून खतरनाक सिरीज आहे. मला असं वाटतं की पृथ्वीवर जोपर्यंत कला जिवंत आहे तोपर्यंत ही सिरीज पण जिवंत राहिली पाहिजे. अरुण, तुझ्या मेंदूला आज सलाम केला पाहिजे. कारण ना स्किट संपल्यानंतर ना मी वाचत होतो ते लिहिलेलं आणि म्हणून बघत होतो मंदारचा निळा जागा नाही होत बॅलन्स. कारण मेंदू वाचतोय, मेंदूची निगा राखा, आणि तुला म्हणायचंय मंदारचा निळा जागा. इट इज व्हेरी डिफिकल्ट. तुझ्या तल्लख मेंदूसाठी आज टाळ्या. कडक टीमवर्क, मजा आली. सई. एक नंबर परफॉर्मन्स. मला पण ही सिरीज अत्यंत आवडते. आज काहीतरी वेगळं वेगळं होतं. तुम्ही गेस्टनी नाव सांगितल्यावर सगळ्यांनी नावं सांगितली, त्यानिमित्ताने सगळ्यांची नावं कळली. ती ऐकून फार मजा आली. एंटरटेनिंग नावं होती. मस्त परफॉर्म केलं सगळ्यांनी. बने मस्त. पाठांतर मस्त, सादरीकरण मस्त. आणि मला असं वाटतं की कधी कधी आपल्याला ऑपॉर्च्युनिटीज मिळतात आयुष्यातलं दुःख मांडायला, तेव्हा ते मांडून घ्यावं पटकन. मजा आली. मजा आली. खूप मजा आली. पीपी, तुझं कौतुक यासाठी करायचं की मला असं वाटतं की तू या सिरीजचा अँकर आहेस. तू सगळ्यांना सामावून घेतोस, सगळ्यांना सांभाळून घेतोस. आणि पंचेस तुझ्या वाट्याला खूप कमी असतात, पण हे काम पण तितकंच अवघड आहे. सगळ्यांना सामावून घेणं आणि अँकर बनणं. त्यामुळे तुझंही विशेष कौतुक. मजा आली.